ओम शांती. आज 18/7/2026 शनिवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी मुरलीमध्ये हदच्या गोष्टीमधून निघण्याचा उपाय सांगितला आहे. त्याचबरोबर सेवेमध्ये सफलता प्राप्त करण्याची युक्ती सांगितली आहे. आज बाबांनी विशेष मुलांना आठवण करून दिलं की दुनियेतील मनुष्यांच्या इच्छा अपेक्षा काय आहेत आणि बाबांच्या मुलांच्या इच्छा अपेक्षा काय असायला पाहिजेत याबद्दल विशेष आज बाबांनी सांगितलं. त्यासाठी सकाळी 3-4 वाजता उठून काय करायचं हे सुद्धा बाबांनी आपल्याला सांगितलंय. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, या जुन्या दुनियेच्या विविध प्रकारच्या आशा मनुष्य ठेवतात. त्या आशा तुम्हाला नाही ठेवायच्या, कारण ही दुनिया विनाश होणारच आहे. प्रश्न: संगमयुगावर कोणती आशा ठेवा तर सर्व आशा नेहमीसाठी पूर्ण होतील? उत्तर: आम्हाला पावन बनून बाबांच्या आठवणीच्या द्वारे बाबांकडून संपूर्ण वर्षा हक्क घ्यायचा आहे. हीच फक्त आशा आता ठेवायची आहे. या शुद्ध आशेमुळे नेहमीसाठी बाकी सर्व आशा आपोआपच पूर्ण होणार आहे. बाबा म्हणतात, आयुष्मान भव, पुत्रवान भव, धनवान भव, या सर्व वरदानांनी तुम्ही भरपूर व्हाल. सतयुगात सर्व कामना पूर्ण होतील. आजचं गीत आहे, तुम्ही आहेत माता आणि तुम्हीच आहेत पिता. ओम शांती. बाबा म्हणतात, तुम्हाला माहित आहे ना की बेहदचे पिता आता सध्या वरदान देत आहे, आशीर्वाद देत आहे. आयुष्मान भव अर्थात सतयुगामध्ये आयुष्य दीर्घ असेल, तिथे आपला पुत्र अथवा मुलगा सुखच देईल. आजकाल दुनियेमध्ये, या नर्क दुनियेमध्ये मुलं दुःख देत आहेत मातापित्यांना. म्हणून बाबांनी पुढे सांगितलं की तुम्ही धनवान बनत आहात, सदा काळासाठी धनवान. तिथे कुणीही दुःखी अथवा गरीब सतयुगामध्ये नसणार. इथे नर्क मध्ये खूप धनवान बनण्याची इच्छा किंवा मोठी नोकरी भेटावी अशा जास्ती कामना, इच्छा बाबा म्हणतात ठेवू नका. पुढे बाबांनी आठवण करून दिलं की पोट तर फक्त पाव किलो भाकरी खाईल. जास्ती लोभ आता ठेवायचा नाही. जास्त धन जरी असले कोणाकडे तर तेही संपुष्टात येणार आहे, संपणार आहे. यावरती बाबांनी खूप सुंदर विश्लेषण आज महावाक्यांमध्ये केलेलं आहे. पुढे बाबा सांगतात, द्या दान तर सुटेल ग्रहण. पण कोणते ग्रहण, कोणते दान? आत्म्यावर लागलेलं आहे ग्रहण, आणि ते सुटणार आहे विकारांचं दान दिल्यामुळे. बाबा म्हणतात, जेव्हा विकारांचं दान द्याल तेव्हा ग्रहचारी सुटेल आणि आत्मा 16 कला संपूर्ण बनेल. बाबा पुढे आठवण करून देतात की खूप वेळ संपला, खूप थोडा बाकी आहे, तोही आता संपत आलेला आहे. म्हणून बाबांच्या आठवणीने आत्म्याला सतोप्रधान बनवण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आता कुणालाही आपल्याला दुःख द्यायचे नाही. बाबा म्हणतात, काम कटारी चालवण्यामुळे सर्वात जास्त दुःख मिळाले आहे. दुःखाचे मूळ कारण काम विकार आहे. म्हणून संन्यासी
स्त्रियांचं मुखही पाहत नाहीत, त्यांपासून दूर जातात किंवा स्त्रियांपासून दूर जाण्यासाठी संन्यास घेऊन जंगलामध्ये जातात. पण बाबा सांगतात की तुम्हाला या विकारांना जिंकायचं आहे. जर बाबाकडून संपूर्ण वारसा हक्क घ्यायचा असेल तर शिवबाबा सांगतात पावन बना. काम महाशत्रू आहे, या विकाराला जिंका. बाबा आठवण करून देतात अमृत सोडून विष पिऊ नका. म्हणून जास्ती कामना, जास्ती इच्छा यामध्ये आता जाऊ नका. आता निर्विकारी बनण्याचे लक्ष ठेवा. बाबा म्हणतात जितकं तुम्ही निर्विकारी बनाल, विकारांना जिंकाल, तितकं आयुष्य वाढेल. बाबा म्हणतात त्याच आयुष्य तर वाढेलच, पण जर तुम्ही मला आठवण केलं तर तुमच्यावरती बृहस्पतीची दशा बसेल, गुरुची दशा बसेल. मायाने आत्म्याचे पंख कापून टाकले. आठवणीची यात्रा, बाबांच्या आठवणीच्या द्वारे आपले विकर्म विनाश होतील आणि आत्मा उडण्याच्या योग्य बनेल. जरी मायाने पंख काटले असले तरी बाबा म्हणतात विकर्म विनाश करा बाबांच्या आठवणीने आणि उडण्याच्या योग्य बना. आता तुम्हाला ईश्वरीय मत मिळत आहे, ज्या ईश्वरीय मताद्वारे तुम्ही सदा सुखी बनणार आहात. स्वर्गाचं राज्यभाग्य, स्वर्गाचे मालक बनणार आहात. सतयुगामध्ये निरोगी काया असेल आणि आयुष्यही दीर्घ असेल आणि ते सर्व फक्त ईश्वरीय मतावर चालण्यामुळे मिळणार आहे. पुढे बाबा आठवण करून देतात की योगी अर्थात पवित्र आणि ऋषी अर्थात पवित्र. बाबा म्हणतात तुम्ही राज ऋषी आहात, राजयोग शिकत आहात, पवित्र बनत आहात. पुढे बाबा म्हणतात की बाबा गरिबांचा कैवारी आहे, गरीब निवास. म्हणून भक्तीमध्ये सुद्धा गायन आहे सुदामाचे. सुदामाने मुठभर तांदूळ दिले आणि सोन्याचे महल त्याला प्राप्त झाले. बाबा म्हणतात तुम्ही सुद्धा जे तुमच्या जवळ आहे कणा दाना थोडस ते सफल करा, तर भविष्यात त्याची अनेक पटीने प्रारब्ध जमा होईल. म्हणून आपल्या घरात विद्यापीठ, ज्ञानाचे हे विद्यापीठ आणि आत्म्याचं हे हॉस्पिटल, दवाखाना जरूर उघडा. पुढे बाबा सांगतात अलफ आणि बे. अलफ म्हणजे ईश्वर, बे म्हणजे सतयुगी बादशाही. या दोघांना वारंवार आठवण करा, कारण या आठवणीच्या द्वारेच आत्मा सतोप्रधान बनणार आहे. बाबांना आठवण करण्यामुळे कधीही रडण्याची आवश्यकता पडणार नाही, त्राही करावं लागणार नाही. म्हणून इथे कोणत्याही घाणेरड्या इच्छा ठेवू नका. बाबा म्हणतात तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही राज ऋषी आहात, तर अशा छी घाणेरड्या इच्छा आता ठेवू नका. आणि बाबांनी विशेष मत सांगितली, सकाळी 3-4 वाजता उठून शिवबाबांची आठवण करा आणि बुद्धीमध्ये या सृष्टीचं चक्र सतत फिरवा, ज्याद्वारे आत्म्याची कमाई होईल. बाबा म्हणले रोग, बिमारी, व्याधी यामध्ये पण बाबांची आठवण तीव्र करण्याची आवश्यकता आहे. ब्रह्मा बाबांनी स्वतःची तब्येत ठीक नसताना सुद्धा किती जणांना पत्र लिहिले. बाबा म्हणतात बिमारीमध्ये सुद्धा आठवण करा. पुढे बाबांनी आठवण करून दिलं
की मी सर्वांना पावन बनवितो, प्रकृतीला सुद्धा पावन बनवितो, कुणालाही सोडत नाही, सर्वांना पवित्र शुद्ध बाबा बनवतात. आता शरीरही पतित झालेले आहे, म्हणून मनुष्य जाऊन गंगा स्नान करतात, परंतु आत्मा पावन गंगा स्नानाने होत नाही. आत्म्याला शुद्ध बनवण्यासाठी योग अग्नीची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची, खूप दिवसापासून दूर झालेल्या पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी प्रथम पॉइंट, या कलियुगी दुनियेत कोणतीच उलटी आशा इच्छा नाही ठेवायची. संपूर्ण सतोप्रधान बनण्यासाठी ईश्वरीय मतावर चालायचे आहे. दुसरा पॉइंट, पावन बनून वापस घरी जायचे आहे, हीच शुद्ध एक आश ठेवायची आहे. अंतमती तशी गती. मायेच्या वादळामध्ये आता वेळ गमवायचा नाही. आजचं वरदान, सदा पॉवरफुल विचारांच्या द्वारे बेहदच्या सेवेमध्ये तत्पर राहणारे हदच्या गोष्टीतून मुक्त भवा. किती सुंदर वरदान बाबांनी आपल्याला दिलेलं आहे. जसे साकार ब्रह्मा बाबांना सेवेशिवाय काहीच दिसत नव्हते, असे तुम्हा मुलांना सुद्धा बनायचे आहे. आपल्या पॉवरफुल वृत्तीद्वारे, विचारांच्या वायुमंडलद्वारे बेहदची सेवा करायची आहे. बेहदची सेवा जर केली, विश्वाची सेवा जर केली, तर आपल्या हदच्या छोट्या मोठ्या गोष्टी आपोआपच संपून जातील. हदच्या गोष्टीमध्ये वेळ देणे म्हणजे जसं काय बाहुल्यांचा खेळ, ज्यामध्ये वेळही जातो आणि शक्तीही वाया जाते. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवायचा नाही. जमा केलेल्या शक्ती आता व्यर्थ गमवायच्या नाहीत. आजचा सुविचार आहे, सेवेत सफलता प्राप्त करायची असेल तर, बघा खूप सुंदर सुविचार आहे, सेवेत सफलता प्राप्त करायची असेल तर बोल व व्यवहार प्रभावशाली हवा. बोल आणि व्यवहार प्रभावशाली पाहिजे. आजचा अव्यक्त इशारा आहे, ज्वाला स्वरूप स्थितीत राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा. वेळेनुसार आता सर्व ब्राह्मण आत्म्यांना जवळ आणत असताना ज्वाला स्वरूप वायुमंडल, शक्तिशाली वायुमंडल बनवण्याची सेवा करा. त्यासाठी विविध योग बट्टीचे कार्यक्रम बनवा अथवा संघटित होऊन आपसामध्ये आत्मिक उन्नतीसाठी चर्चा करा. तर या छोट्या छोट्या गोष्टी आपोआपच सहजरित्या परिवर्तन होतील. आज खूप सुंदर उपाय बाबांनी महावाक्यांमध्ये सांगितलेले आहेत. याचं चिंतन मंथन करून आज आपण आचरणात नक्की आणूया. संगम युगावर कोणत्या आशा ठेवायच्या आणि कोणत्या घाणेरड्या इच्छा कामना सोडून द्यायच्या, यावरती चिंतन करून आपल्या स्वतःमध्ये नक्कीच आपण बदल करून घेऊया. दान कोणते द्यायचे आहे आणि राहिलेल्या थोड्या वेळामध्ये काय करायचे, सकाळी उठून काय चिंतन, किती अभ्यास बाबा आपल्याला देतात, याचं नक्कीच आपण आचरण
100% करण्याचा प्रयत्न करूया. ओम शांती.